इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट. मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 सेमी माध्यम यामधील बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरासह स्पष्टीकरणे यामध्ये पाहणार आहोत. चला पाहूया. प्रश्न क्रमांक 1 हा आहे, चूज द करेक्ट ऑप्शन इन मल्टिपल चॉईस आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. यामध्ये प्रश्न दिलेले आहेत, आपण त्यांची उत्तरं पाहूया. योग्य ऑप्शन आहे, करेक्ट पर्याय जो आहे तो तुम्ही नोंद करून घ्यायचा आहे तुमच्याकडे. प्रश्न फर्स्ट सेंटेन्स आहे, अ डॅश डॅश इज नेसेसरी टू चेंज द स्पीड as well as direction of motion of an object. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, फोर्स. एखाद्या वस्तूची चाल बदलायची असेल किंवा दिशा बदलायची असेल तर त्यासाठी आपल्याला फोर्स म्हणजेच बल लावण्याची आवश्यकता असते. सेकंड सेंटेन्स, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड अ स्टार इज डॅश डॅश. ताऱ्याभोवती फिरण्याची कक्षा आहे ग्रहांची, ही असते इलिप्टिकल. ऑप्शन नंबर डी, पर्याय डी. थर्ड सेंटेन्स आहे, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डॅश डॅश ऑफ अ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. आपण हा लॉ पाहिलेला होता आणि त्यानुसार स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजेच टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हेही पाहिलेलं होतं. तर क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन देम, आणि मीन डिस्टन्ससाठी आपण आर हे लेटर घेतलेलं होतं, आर क्यूब. म्हणून या ठिकाणी पर्याय येईल ऑप्शन नंबर सी, क्यूब. क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. तर तुम्हाला पहिल्या 3 सेंटेन्सची उत्तरं मिळालेली आहेत. पहिला फोर्स आहे, दुसरा इलिप्टिकल पाथ आहे आणि तिसरा आहे हा क्यूब. चला पुढे पाहूया. फोर्थ सेंटेन्स आहे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आपण हा फॉर्म्युला पाहिलेला होता, तोही बघूया या ठिकाणी. प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ दोज बॉडीज अँड डॅश डॅश ऑफ the distance between them. Gravitational force is directly proportional to product of masses म्हणजेच directly proportional to m1 m2. आणि आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं inversely proportional to the square of distance between them. डिस्टन्स साठी घेतलेला होता डी स्क्वेअर असा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए येईल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. 5वं सेंटेन्स आहे, द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम रेस टू 2. हा करेक्ट ऑप्शन आहे यासाठी ऑप्शन नंबर ए. 6वं सेंटेन्स पहा, द डॅश डॅश फोर्स इज मच वीकर दॅन अदर फोर्सेस इन नेचर. निसर्गामध्ये आढळणारे इतर बलांच्या तुलनेमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच ऑप्शन नंबर ए आहे याचं करेक्ट आन्सर. फोर्स इज मच वीकर दॅन द अदर फोर्सेस इन नेचर. आता आपण पुढे पाहूया. सेंटेन्स 7, 7वं वाक्य आहे, द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन इज डॅश डॅश. ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशनच्या किमती आपण पाहिलेल्या होत्या, पोलवर किती आहे आणि इक्वेटरवर किती आहे. The shape of earth is not exactly spherical, therefore the value of G varies from pole to equator. त्यामुळं इक्वेटर आणि पोल्स यावरती वेगवेगळ्या किमती आहेत. The value of
gravitational acceleration at the poles is 9.83 and at the इक्वेटर इज 9.78 हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू कुठं आहे तर हायेस्ट ॲट द पोल्स 9.83 किंवा 832 ही आहे पोल्सवर असलेली ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशनची व्हॅल्यू. त्यामुळे ती हायेस्ट आहे कारण या ठिकाणी रेडियस आहे ते कमी असतं आणि ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन हे आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. मग आता पहा 8वं सेंटेन्स. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन जी इज डॅश डॅश ॲट द इक्वेटर. आत्ताच आपण पाहिलेलं आहे इक्वेटरला व्हॅल्यू आहे ही 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे यासाठी करेक्ट ऑप्शन नंबर ए 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेंटेन्स नंबर 9. द फ्री फॉल ऑफ एन ऑब्जेक्ट इज पॉसिबल ओनली इन ऑप्शन आहे यासाठी बी व्हॅक्यूम. निर्वातामध्येच हे फ्री फॉल होऊ शकतं. त्यानंतर द वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑन द मून इज नियरली डॅश डॅश ऑफ वेट ऑफ अर्थ. मून आणि अर्थ वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून इज नियरली यासाठी ऑप्शन करेक्ट ऑप्शन हा माहीत आहे आपल्याला 1/6 वेट ऑफ अर्थ. पहिला पर्याय आहे 1/6. चला पुढे जाऊया. सेंटेन्स 11 पहा. अ पर्सन वेज 60 न्यूटन ऑन अर्थ हिज वेट ऑन द मून विल बी. जर 60 न्यूटन एवढं वेट असेल मूनवरती तर त्याचं अर्थवर तर त्याचं मूनवरती वेट किती असेल तर यासाठी करेक्ट ऑप्शन आहे 10 न्यूटन. याचं थोडंसं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. हिज वेट वुड चेंज ॲज्युमिंग द मॅन्स वेट ऑन अर्थ इज 60 न्यूटन. समजा पृथ्वीवर त्याचं वजन 60 न्यूटन आहे. वस्तुमान बदलणार नाही परंतु वजन मात्र बदलू शकतं हे आपल्याला माहिती आहे. तर 60 असेल त्याचं अर्थवरती वेट तर वेट म्हणजेच काय आहे तर फोर्स अकॉर्डिंग टू वेट इज अ फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ एफ इज इक्वल टू ma. हा फॉर्म्युला माहिती आहे. तर यामध्ये एफ इज इक्वल टू ma टेकिंग ए ऑफ अर्थ ॲज अ 10 मीटर पर सेकंद. 9.8 आपण सरासरी घेतो. या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशनसाठी 10 घेतलं आणि या ठिकाणी 60 हे आहे त्याचं मास. डिवाइड 10 ऑन बोथ साइड्स देअरफॉर वी गेट m इज इक्वल टू 60/10 kg. हा फोर्स म्हणजेच त्याचं वेट बल आहे. वेट म्हणजेच बल त्यावर लावलेलं बल असतं 60 आणि यासाठी फॉर्म्युला ma असतो m × 10. एक्सलरेशन 10 घेतलं. मास माहिती नाही. मास या पद्धतीनं काढलं. 6 किलोग्रॅम किलोग्रॅममध्ये आपल्याला मिळालं ते. आता काढायचं आहे आपल्याला वेट काढायचं आहे. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज 83% लेस. चंद्रावरती असतं 1/6 पट म्हणजे 83% कमी वजन असतं. या ठिकाणी बघा मग त्याचं वजन म्हणजेच किती फोर्स असेल तर एफ इज इक्वल टू ma मास मिळालं 6 आणि ह्याचं ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन 1.6 आहे. तर आपल्याला एकूण वेट मिळालं 9.732 न्यूटन. सो पर्सन वेइंग 60 न्यूटन ऑन अर्थ वुड अप्रॉक्सिमेटली वे अराउंड 10 न्यूटन ऑन द मून. त्यामुळे चंद्रावर त्याचं वजन 60 असेल. आता पुढे पाहूया प्रश्न आपण हा पहिला. यासाठी करेक्ट ऑप्शन मिळाला 10 न्यूटन. 12वा प्रश्न आहे. डोबेरायनर लेट डाऊन द रूल. डोबेरायनर्स ट्रायड्स रूल हा आपल्याला माहिती आहे. त्रिकांचा नियम आहे याचा शोध लावला. या ठिकाणी ऑप्शनमध्ये थोडासा प्रिंटिंग मिस्टेक असेल किंवा तर यामध्ये असेल ट्रायड्स लॉ हा पर्याय आहे 12व्या सेंटेन्सचा. 13 न्यूटन्स लॉ ऑफ ऑक्टेव्स इज ॲप्लिकेबल अप टू. न्यूटनचा जो नियम आहे
हा फक्त कॅल्शियमपर्यंतच्याच मूलद्रव्यांसाठी लागू पडतो. त्यामुळं बरोबर उत्तर आहे याचं कॅल्शियम, ऑप्शन बी. X and Y are two elements having similar properties which obey Newland's law of octaves. The minimum and maximum number of elements in between X and Y are respectively. आता हे आपण कसं काढणार आहे, तर न्यूलँड्सच्या पिरियडिक टेबलमध्ये 1 ते 7 इलेमेंट्स ओळीनं मांडलेली असतात. म्हणजे इलेमेंट नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8वं इलेमेंट असेल या ठिकाणी खाली असेल 8, 9, 10, 11, 12, 13, 14. त्यानंतर इथं येईल 15, 16, 17 या ठिकाणी आहे कॅल्शियम. इथंपर्यंतच हा ऑक्टेव्हला लागू पडतो. तर आता विचारलं आहे काय आपल्याला, 2 इलेमेंट्स आहेत सिमिलर प्रॉपर्टीज. आता सिमिलर प्रॉपर्टीज असलेली इलेमेंट्स एकाखाली एक मांडलेले असतात. म्हणजे 1 नंबरचं इलेमेंट आणि 8 नंबरचं इलेमेंट सारखं असेल किंवा 15 नंबरचं इलेमेंट सारखं असेल किंवा ह्या रोमधली इलेमेंट सारखी असतील, सिमिलर प्रॉपर्टीज या रोमधली असतील किंवा ह्या. जर असं असेल तर मॅक्झिमम नंबर बिटवीन एक्स अँड वाय, 2 इलेमेंट्स कोणतीही घेतली की जी सिमिलर प्रॉपर्टीज असलेली, तर त्यांच्यामध्ये मॅक्झिमम नंबर इलेमेंट्स किती असू शकतील, तर ते आपण पाहूया. हा पहिला इलेमेंट असेल तर त्याच्या पहिला आणि हे 8वं इलेमेंट ह्यांच्यामध्ये एक तर असतील किती, 1, 2, 3, 4, 5, 6 इलेमेंट्स असू शकतील. आणि मग हे 7वं आलं म्हणजे मिनिमम नंबर आहे 6. आणि जास्तीत जास्त किती असू शकतील बघा, तर हे 6 झाली. त्यानंतर 7 सिमिलर इलेमेंट हे घेतलं 1 आणि 15 नंबरचं. शेवटचा यासाठी घेऊ शकतो आपण कॅल्शियमपर्यंतची इलेमेंट्स आहे, त्यामुळं 3 आणि 17 नंबरची सिमिलर प्रॉपर्टीज असलेली इलेमेंट्स विचारात घेतली. तर या दोन्हींच्या मध्ये जास्तीत जास्त किती इलेमेंट्स येऊ शकतात, इथून पुढे पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 म्हणजे मॅक्झिमम 13 इलेमेंट्स येऊ शकतील. म्हणून यासाठी ऑप्शन कुठला आहे बघा, तर ऑप्शन नंबर आहे डी, 6 and 13. प्रश्न 14वा आहे वाक्य, याचा ऑप्शन आहे पर्याय डी, 6 आणि 13. मिनिमम नंबर 6 असतील आणि मॅक्झिमम 13 असतील. 15वं सेंटेन्स आहे, ॲट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह डॅश डॅश इलेमेंट्स वेअर नोन. मेंडेलिव्हच्या काळामध्ये ज्ञात असलेली मूलद्रव्य आहेत 63, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर पुढचं वाक्य बघणार आहे आपण 16वं. इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इका सिलिकॉन वॉज लेटर नेम्ड ॲज. 3 इलेमेंट्स होती, त्यामध्ये इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन रिस्पेक्टिव्हली यांची नावं होती स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. त्यामुळं शेवटचं इलेमेंट इका सिलिकॉन आहे, याचं नाव होतं जर्मेनियम. म्हणून यासाठी असेल ऑप्शन सी, जर्मेनियम, सी. 17वं वाक्य, द मॉडर्न पिरियडिक टेबल. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द नंबर ऑफ कॉलम्स अँड पिरियड्स आर रिस्पेक्टिव्हली. यामध्ये कॉलम्स म्हणजे उभे स्तंभ असतात 7 आणि कॉलम्स उभे स्तंभ असतात 18 आणि पिरियड्स म्हणजे आडव्या ओळी असतात 7. 18 आणि 7 ऑप्शन नंबर सी हा पर्याय आहे यासाठी. पुढचं सेंटेन्स आहे 18वं. डॅश डॅश इज द आउटरमोस्ट शेल फॉर इलेमेंट्स ऑफ अ पिरियड 2. पिरियड 2 मधल्या इलेमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि आउटरमोस्ट शेल कोणती असेल यांची 2 नंबरच्या पिरियडमध्ये 2 शेल्स असलेली इलेमेंट्स असतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये त्यांच्या एकूण 2 शेल्स असतात आणि पहिली शेल असते के आणि दुसरी शेल असते एल. त्यामुळं आउटरमोस्ट शेल यांची कोणती असेल तर एल म्हणजेच आहे पर्याय बी.
19वां सेंटेन्स आहे, द ग्रुप फर्स्ट अँड सेकंड कॉन्स्टिट्यूट द ब्लॉक. पहिला जो ब्लॉक आहे एस ब्लॉक आहे, यामध्ये ग्रुप फर्स्ट आणि सेकंड यांचा समावेश होतो. त्यामुळे याला ऑप्शन नंबर आहे ए, ब्लॉक नंबर एस. विच पेअर ऑफ ॲटॉमिक नंबर्स रिप्रेझेंट एलिमेंट्स इन सेम ग्रुप. सेम ग्रुपमध्ये असलेल्या एलिमेंट्सची व्हॅलन्सी सेम असते. मग कुणाकुणाची व्हॅलन्सी सेम आहे चेक करूया आपण. या ठिकाणी 11, 19 यांचं कॉन्फिगरेशन लिहिलं तर ते आहे 2, 8, 1 याची व्हॅलन्सी 1 आहे. आणि 19 म्हणजेच काय आहे 2, 8, 8 आणि 1 याची सुद्धा व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे हे एकाच ग्रुपमध्ये असू शकतील कारण यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्सी सेम आहे. इथं पाहिलं तर 6 म्हणजे काय आहे 2, 4 किंवा या ठिकाणी 2, 8, 2 ह्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्याच्यामध्ये आहेत 2, त्यामुळे ह्यांचा ग्रुप सेम नसणार आहे. 4 आणि 16 मध्ये 2, 2 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 6 आहे. डी आणि फोर्थ ऑप्शन आहे 8 आणि 17. यामध्ये 2, 6 आहे आणि 17 म्हणजे 2, 8, 7. याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 आहेत म्हणजे 2 व्हॅलन्सी आहे. तर याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 1 व्हॅलन्सी आहे. त्यामुळं यासाठी बरोबर पर्याय असेल 11 आणि 19 ही जोडी ॲटॉमिक नंबरची सेम ग्रुपमध्ये एलिमेंट्स असू शकतील. 21 विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट्स वुड लूज एन इलेक्ट्रॉन इझिली. खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य सहजपणे इलेक्ट्रॉन्स लूज करू शकेल, गमावू शकेल. मॅग्नेशियममध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर 12 आहे म्हणजे 2, 8, 2 आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सोडियममध्ये आहे 2, 8, 1 बघूया आपण. ॲल्युमिनियम आहेत, ॲल्युमिनियममध्ये आहे 2, 8 आणि 3 आणि क्लोरीनमध्ये आहे 2, 8 आणि 1. आता क्लोरीन 2, 8, 7 क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन आवश्यक आहे, त्यामुळं हा काय लूज करणार नाही, गमावणार नाही. गमावतील हे तिघं, तर तिघांच्यापैकी सगळ्यात कमी संख्या असलेला पटकन इझिली लूज करू शकेल हा 2, 8, 1 असलेला म्हणजेच आहे. यासाठी करेक्ट ऑप्शन असेल सी, बी, Na सोडियम. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 1 आहे, ॲटॉमिक नंबर 11 आहे. 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो सहजपणे दिला जाऊ शकतो, त्यामुळं तो सहजपणे लूज इलेक्ट्रॉन्स इझिली. सो 22वां सेंटेन्स आहे, विच अमॉंग द फॉलोइंग इज द लार्जेस्ट एलिमेंट. लार्जेस्ट एलिमेंट आपण कशावरून ठरवायचं आहे तर त्यामध्ये असलेल्या शेल्सच्या संख्येवरून ठरवता येतं. यांचा ॲटॉमिक नंबर आहे सोडियमचा 11, मॅग्नेशियम 12 आणि कॅल्शियम 20. तर यामध्ये मॅग्नेशियममध्ये 2, 8, 2 3 शेल्स आहेत. सोडियममध्येही 3 शेल्स आहेत. 2, 8, 2 सोडियममध्ये 2, 8, 1 आणि कॅल्शियममध्ये 2, 8, 8, 2. मेटॅलिक प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. ॲटॉमिक रेडियसची प्रॉपर्टी पाहिलेली आहे. ॲटॉमिक रेडियस आहे हे डावीकडून उजवीकडे जात असताना कमी होत जातं. मग यामध्ये सोडियम हा लेफ्ट साईडला आहे तर मॅग्नेशियम आहे हा राईट साईडला आहे. इकडून इकडे जात असताना ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते म्हणजे अणूचा मोठा आकार असेल सोडियमचा. कारण ह्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि हा एक इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसकडे कमी अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे इझिली तो दिला जाऊ शकतो. आउटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसकडे कमी अट्रॅक्ट होतात, त्यामुळे आउटरमोस्ट शेल आणि न्यूक्लियस यांच्यामधला डिस्टन्स आहे हे मॅग्नेशियमच्या तुलनेने जास्त असतं, म्हणून सोडियम आहे याचा ॲटॉमिक साईज हा लार्जेस्ट असेल. ऑप्शन नंबर ए. अरेंज द फॉलोइंग एलिमेंट्स इन ऑर्डर ऑफ देअर डिक्रीजिंग मेटॅलिक कॅरेक्टर. धातू गुणधर्म आहे याच्या डिक्रीजिंग ऑर्डरनुसार म्हणजे
उतरत्या क्रमानुसार मेटॅलिक कॅरेक्टर धातू गुणधर्म ह्याच्या उतरत्या क्रमाने ही एलिमेंट्स मांडायचे आहेत. आता ही एलिमेंट्स आहेत कुठली? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. या एका पिरियडमध्ये असलेली ही सगळी एलिमेंट्स आहेत, थर्ड पिरियडमध्ये असलेली. आणि लेफ्ट साईडला आहे सोडियम आणि त्यानंतर शेवटी इकडे असतो उजव्या साईडला क्लोरीन आहे. आणि ही मेटॅलिक कॅरेक्टरच्या डिक्रीजिंग ऑर्डरनुसार आहेत. हा Na मेटल आहे आणि क्लोरीन हा नॉन मेटल आहे. म्हणजे इकडून मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जातं. इथं 1 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमध्ये आहे, इझिली दिला जातो. त्यानंतर देण्याची प्रवृत्ती हळूहळू कमी होत जाते, कारण इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आउटरमोस्ट शेलमध्ये. इथं 2 इलेक्ट्रॉन होतात, इथं 3 होतात, इथं 4 होतात, इथं 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. या पद्धतीने इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढल्यामुळं मेटॅलिक कॅरेक्टर्स म्हणजेच लुझिंग इलेक्ट्रॉन प्रॉपर्टी आहे ती कमी होत जाते लेफ्टकडून डावीकडे. यामुळं यासाठी करेक्ट ऑप्शन बरोबर असेल बी, Na, Mg, Al, Si आणि Cl. #24 sentence. Which one of following does not increase while moving down the group of the modern periodic table? मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपण ट्रेंड पाहिलेले आहेत. डज नॉट इन्क्रीज व्हाईल डाऊन द ग्रुप. वरून खाली येत असताना कमी होत नाही, म्हणजेच वाढतंय. वरून खाली येत असताना काय वाढत जातं? तर ॲटॉमिक रेडियस. कारण ॲटॉमिक रेडियस म्हणजेच काय आहे? तर डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल. वरून खाली येत असताना पिरियड नंबर म्हणजेच शेल नंबर वाढत जातोय. पहिल्या पिरियडमध्ये असलेल्या एलिमेंट्समध्ये 1 शेल असेल, दुसऱ्या पिरियडमध्ये असलेल्या एलिमेंट्समध्ये 2 शेल्स असतील. अशी शेलची संख्या वरून खाली येत जाताना वाढत जात असते. त्यामुळे अणूचा आकार आहे तो टॉपकडून बॉटमकडे येत असताना इन्क्रीज होत जातो. म्हणजेच ॲटॉमिक रेडियस वाढतंय, म्हणून यासाठी हा पर्याय असेल ॲटॉमिक रेडियस. 25वा सेंटेन्स आहे. ऑन मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियडिक टेबल. डावीकडून उजवीकडे जात असताना साईज ऑफ ॲटम, अणूचा आकार आहे, मेटॅलिक कॅरेक्टर इकडून इकडं कमी होत जाते. म्हणजेच इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती कमी होते. ते इलेक्ट्रॉन्स ॲटम न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळं त्याची साईज आहे ती ॲटॉमिक रेडियस आहे ते डिक्रीज होत जातं लेफ्ट टू राईट. ऑन मूव्हिंग लेफ्ट टू राईट इन पिरियडिक टेबल साईज ऑफ ॲटम डिक्रीजेस. यासाठी असेल ऑप्शन नंबर बी, डिक्रीजेस. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट मॉडर्न पिरियडिक टेबल इज करेक्ट? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला माहिती आहे 18 असतात ग्रुप्स आणि 7 पिरियड्स. आता ग्रुप्स म्हणजेच काय आहेत? व्हर्टिकल कॉलम्स. 18 व्हर्टिकल कॉलम्स आर नोन ॲज अ ग्रुप्स. हे वाक्य बरोबर आहे, करेक्ट आहे. 7 व्हर्टिकल कॉलम्स नाहीत, 7 नसतात उभे स्तंभ. आणि पिरियड्स नाहीत, ते आडव्या ओळींना पिरियड्स म्हणतात. आणि 18 हॉरिझॉन्टल रोज, आडव्या 18 ओळी नसतात, 7 ओळी असतात. त्यामुळं यासाठी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 18 व्हर्टिकल कॉलम्स आर नोन ॲज अ ग्रुप्स. 18 उभे स्तंभ आहेत, त्यांना ग्रुप म्हणजेच गण असे म्हणतात. आता यानंतरचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.